बोधकथेचे नाव आहे एका दगडाची किंमत. अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक हिरा व्यापारी होता, जो हिऱ्यांचा एक महान तज्ज्ञ मानला जात असे. परंतु एका गंभीर आजारामुळे त्याचे निधन झाले. त्याला पत्नी आणि एक मुलगा होता. मुलगा मोठा झाल्यावर त्याची आई म्हणाली, बेटा, मरण्यापूर्वी तुझ्या वडिलांनी हा दगड सोडला होता. तू तो बाजारात घेऊन जा आणि त्याची किंमत जाणून घे. लक्षात ठेव, तुला फक्त किंमत शोधायची आहे, तो विकायचा नाही. मुलगा दगड घेऊन बाहेर पडला. सर्वप्रथम त्याला भाजीपाला विकणारी एक महिला भेटली. अम्मा, या दगडाच्या बदल्यात तू मला काय देऊ शकतेस? त्या तरुणाने विचारले. जर तुम्हाला द्यायचेच असेल, मी 2 गाजरांच्या बदल्यात देईल. ते वजन करण्यासाठी उपयुक्त ठरेल. भाजी विक्रेता महिला म्हणाली. तरुण पुढे सरकला. यावेळी तो एका दुकानदाराकडे गेला आणि त्याच्याकडून दगडाची किंमत जाणून घेऊ इच्छित होता. दुकानदार म्हणाला, याच्या बदल्यात मी जास्तीत जास्त 500 रुपये देऊ शकतो. जर तुम्हाला द्यायचे असेल तर द्या, नाहीतर पुढे जा. यावेळी तो तरुण एका सोनारकडे गेला. सोनाराने दगडासाठी 20,000 रुपये देईल असे सांगितले. मग तो एका प्रतिष्ठित हिऱ्याच्या दुकानात गेला, जिथे त्याला दगडासाठी 1,00,000 रुपयांची ऑफर मिळाली. आणि शेवटी तो तरुण शहरातील सर्वात मोठ्या हिरा तज्ज्ञाकडे गेला आणि म्हणाला, कृपया मला या दगडाची किंमत सांगा. तज्ज्ञाने दगडाची काळजीपूर्वक तपासणी केली आणि तरुणाकडे आश्चर्याने पाहत म्हणाला, हा एक अमूल्य हिरा आहे. कोट्यावधी रुपये देऊनही असा हिरा मिळणे कठीण आहे. तात्पर्य: जीवन हे देखील हिऱ्याप्रमाणे अमूल्य आहे. आपण ते वाया घालवू नये, तर त्याचे मूल्य ओळखावे.